कृष्ण हरी माऊली दुपारी पिलेला एक मस्तपैकी छाछ आणि छाछ पिल्यानंतर संध्याकाळी पोस्ट वर्कआउट घेतलेला आहे मी महातो करून पनीर सलाड बर्गर किंग मध्ये जाऊन बायकोसोबत खाल्लेला आहे मी पनीर सलाड तिने खायला फ्रेंच फ्राय आणि कामा करणारे मला भजनाला आलं नाही आणि मी ठरवलेलं आहे की 31 डेज एक चॅलेंज ठेवणार आहे ते म्हणजे वॉकिंग 10,000 स्टेप कंप्लीट करण्यासाठी। तर माझं कसं आहे कल करे सो आज कर आज करो सो अभी आणि डेली मी असंच आमच्या माऊलीने दिलेल्या टिप्स तुम्हाला शेअर करणार आहे। पहिली टिप्स म्हणजे रामकृष्ण हरी बोलत राहा आणि चालत राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय। पहिली फेरी आपली डिमांड करूनच पहिला दिवस आहे म्हणून जास्त चालत नाही। रामकृष्ण हरी माऊली। तर दिवस आज दुसरा आपण 10,000 स्टेप कंप्लीट केलेले आहे आणि दिवस दुसऱ्याची पहिली स्टेप म्हणजे एक वस्तू ती आपण नेहमी आपल्यासोबत ठेवली पाहिजे ते म्हणजे खोबरेल तेल। जर आपल्याला चालायला प्रॉब्लेम झालं आपले म्हणजे घसान वगैरे आली या चोलण्या वगैरे झाल्या तर खोबरेल तेल म्हणजे रामबाण आणि तिथे जास्त प्रमाणात आपल्याला बोरिंगचं पाणी भेटू शकते तर केसात जास्त गोंधळ नको व्हायला तेव्हा सुद्धा काम येते आपले खोबरेल तेल। म्हणजे पहिली टिप आपल्यासोबत असलं पाहिजे आपल्या बॅगेमध्ये खिशामध्ये ते म्हणजे खोबरेल तेल। तुम्ही कुठलंही घ्या रामकृष्ण हरी माऊली आणि अशाच तुम्हाला टिप्स भेटल्या जातील मला ज्या सिनियर वारकऱ्यांनी सांगितल्या। कारण की बरीच लोक प्रश्न विचारत असतात मला की वारी आल्यावर की काय सामान घेऊ जेवढं मला माझ्या सिनियर लोकांनी सांगितलं ज्याने मला फायदा झाला ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर 31 डेजचं चॅलेंज आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी माऊली। तर आजची दुसरी टिप्स अशी आहे की आपण जेव्हा चालतो तेव्हा गाड्यांच्या ऑपोजिट चालायचं। जशी ही गाडी येते ना आपण असे चालतो जेणेकरून आपण सतर्क राहू आणि जेव्हा हायवेला आपण चालू तेव्हा आपण वारकरी सर्व एक लाईनने चालावं। कारण की आपण जेव्हा ऑपोजिट दिशेने चालतो तेव्हा आपल्याला समोरच्या गाडीला अचानक काय झालं तर आपल्याला इथे तिथे जाता येते पण आपण हेडफोन लावून चालतो या असे एक लाईन चालतो आणि मागून गाड्या येतात तर आपल्याला काय सुचतच नाही। अचानक गाडीचं काय चुकीबिकी गाडीवाल्याकडून झाली तर आपला अपघात होऊ शकतो। असं कधी होत नाही पण आपण सतर्क राहिलं पाहिजे म्हणून ही आपली दुसरी टिप्स आहे। तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा फॉलो करा। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी पांडुरंग हरी। तर वर्षावरून निघालो आम्ही चौथा दिवस मोनिश माऊलींचा आहे चालण्याचा प्रॅक्टिसचा आमचा पहिला दिवस। तर आम्ही विचार केला की निघूया एकत्र मजा येईल चालायला पण असे पण पंढरपूरला एकत्र चालतो तर अनुभव चांगला भेटतो असा। तर आम्ही वर्षावरून निघालो आमच्या वर्षावरून डायरेक्ट बंदरावरून निघालो 5:30च्या सुमारास काहीतरी आणि आता वाजले आहेत 7:10 काहीतरी 7:10 झाले असतील अंदाजे बरोबर। तर म्हणजे अजून आम्हाला 2 किलोमीटर जायचं आहे। आम्ही आता थांबलो आहे 7 बंगल्याला पाहू शकता नवीन काम चालू आहे ब्रिजचं 2 ते 2.5 किलोमीटर आहे। आता इकडून आमचं डिस्टन्स आहे ते म्हणजे 2 ते 2.5 किलोमीटर डिस्टन्स आहे। आम्ही जीव चौपाटीवर गेलो आणि रिटर्न आलो 7 किलोमीटर अंतर आहे वर्षावरून जीव चौपाटी। तर बघा तुम्ही आम्ही 1 तासात 7 किलोमीटर अंतर कापलं आणि परत रिटर्न चाललो आता। तर तुम्ही बघितलं असाल मोनिशने व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं असेल तुम्हाला वारी करताना आपले वेगाने ज्या गाड्या येतात हायवेवरून ते गाडी पास कसं करताना आपली वारकऱ्यांची चाल कशी घेताना गाडीला कसं देखावं या कंचे रस्त्यांनी चाला हे तुम्हाला दाखवलं असेल। आज आम्ही 4था दिवस आहे। मोनिश ठरवलेला आहे 30 दिवस कंटिन्यू चालेल तो आणि 30 दिवसामध्ये तुम्हाला काही ना काही नवीन काहीतरी शिकवेल तुम्हाला वारकऱ्यांना। आज आम्हाला घेऊन आला वर्षावाटी ते जू चौपाटीपर्यंत टोटल 12-11 किलोमीटर आहे। आज आम्हाला जरा अनुभव भेटला 12 किलोमीटर काढलं जाता मोनिशच्या पूर्ण वारीच्या गोष्टी ऐकायला भेटल्या बरं वाटलं आणि उद्या 5वा दिवस आहे उद्या आणखीन काहीतरी नवीन तुम्हाला शिकवेल मोनिश। रामकृष्ण हरी। ती आपल्यासोबत कंटिन्यू हिरवा बाम झंडूबाम आयोडेक्स ठेवा पॉकेटमध्ये आणि सर्वप्रथम पाणी
हे खूप जरुरी आहे. तर बाम हा आलाच पाहिजे, आपल्या हातात राहिलाच पाहिजे बॅगमध्ये. पायाला काय कधी सूज येते काय येते ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे याच्या. आणि झोपताना रात्री हा लावायचा. आंघोळ केली, जेवलो की झोपायच्या आधी 10-15 मिनटं आधी लावायचं आणि झोपायचं. आणि पाय वरती ठेवून झोपायचं, जेणेकरून ती सूज खाली येईल आणि आपल्याला आराम मिळेल आणि सकाळी उठल्यावर चालायला चांगलं होईल. चला. तर रामकृष्ण हरी माऊली. तर सांगितलं असेल मुक्ताई माऊलीने आपल्याला की हा हिरवा बाम हा, तुम्ही बरोबर कुठल्याही बोला. कंपनीचा हिरवा बाम घ्या, आपल्या सोबत असलाच हा, पाहिजे. बोल, हो. कारण की कुठला माऊली सराव नाही करत, डायरेक्ट वारीला निघतो की जाऊ दे आपला रामकृष्ण हरी म्हणायचं आणि पांडुरंगाचं नाव घ्यायचं, आपण सुखरूप जाऊ. पण सराव नसल्या कारणाने कधी कधी त्याच्या पायाला ताण पडतो, नस चढते का थोडंसं दुखण्यासारखं वाटते. तेव्हा रात्री आपण पोचल्यावर अंघोळ केल्यावर आपल्याकडे असायलाच हवा हा बाम. संस्थेचा बाम असतो, पण एक छोटासा एक डब्बा आपल्या हातात ठेवला तर चांगला पडतो. हा रात्रीचा आपण बाम लावला तर सकाळपर्यंत आपल्याला आराम भेटतो आणि पुढच्या दिवस चालायला फ्रेश. तर असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, कमेंट करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आजचा दिवस 6वा आमचा. आणि आम्ही आज संध्याकाळी 6 वाजता निघालो होतो वर्षावरून. कपासवाडीवरून रिटर्न आलो, म्हणजे आपल्या आता मंदिरात थांबलो आम्ही, मसानदेवी मंदिरात. तर आमच्या 10,000 स्टेपचा जो आमचा आहे रोजचा टार्गेट, तो आम्ही पूर्ण केला 1.5 तासात. तर आजचा तुम्हाला मी एक सजेशन देणार आहे, ते म्हणजे पंढरपूर वारीला आणि शिर्डी पदयात्री करतात ते पदयात्रा, त्यांनासुद्धा आपल्याला ही क्रीम आहे दिसत आहे, ती आहे ती कोली भाषेत बोलतात. आपल्याला कुया येतात ना पायाला, म्हणजे आपण सतत पाय असतात, पायात भिजत चालतो पावसात. कधी कधी मग सॉक्स पण कोण घालतात चालताना. तर ते करू नये. माझा अनुभव मी बोलतो की जर पाऊस पडत असेल ना तर सॉक्स घालूच नका. आणि ओला पाय असेल ना तर सॉक्स ठेवायचाच नाही पायात तो. आणि जर कुया येतात, त्या कोळी भाषेत कुया बोलतात त्याला, तर त्यासाठी एक उपाय आहे. ही क्रीम आहे, त्याचं नाव आहे ते ट्रेबेन आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर तसा मुक्तेश माऊलीने आपल्याला सांगितलेलंच असेल की त्रिबेन नावाची एक दवा आपल्या पॉकेटमध्ये, म्हणजे आपल्यासोबत एक ठेवली पाहिजे. कारण की पावसाळ्यात आपल्याला चिखलझरे, म्हणजे आपल्या आगरी कोळी भाषेत त्याला कुया म्हणतात. ते पावसाळ्यामध्ये आपण जेव्हा चपलात सॉक्स घालतो आणि ते सॉक्स वळे होतात, तेव्हा आपल्याला आपले पाय खालून इथून फाटले जातात. मग ते आपल्याला कुयांसारखा आजार होतो. आपल्याला ते चालायला आपल्याला थोडीशी खाज येते, बोला की थोडं दुखण्यासारखं वाटते. ते होऊ नये म्हणून जेव्हा आपण मुक्कामावर पोचले, नीट आपले एकदम स्वच्छपणे खालून वरून पाय एकदम स्वच्छ धुवायचे. झोपायच्या अगोदर जर आपल्याला वाटलं की आपले सालं निघतात, कुया वगैरे यायला लागल्या, तर ही त्रिबेन नावाची दवा लावायची. नाहीतर एक लाल रंगाची दवा येते, ती मस्त थंड असते, ती लावायची आणि मस्त झोपायचं. आणि पुढच्या मुक्कामासाठी जायला पुढच्या सकाळी आपण दिवस एकदम फ्रेश. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा. असेच तुम्हाला 31 दिवस काहीतरी आम्ही टिप्स तुम्हाला दिले जातील, जे पण वारकऱ्यांच्या एक्सपिरियन्सच्या अनुभवाने. हा मुक्तेश माऊलीने ही ट्रिप दिलेली आहे आपल्याला, ती नक्की फॉलो करा. रामकृष्ण हरी. मी तुम्हाला माऊली दुसरं पण सांगू इच्छितो. जर कुया जास्तच वाटल्या, मोठ्या झाल्या, समज चालं निघाली जास्तच, तर एक दुसरी सफेद मलम लोशन येते, सपट लोशन, तर ती लावली तर झटपट काम, अर्ध्या तासात आराम, दुसऱ्या दिवशी चालायला फ्रेश. तर आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मी वेसावकर या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर दिवस आमचा आजचा 8वा आणि आम्ही सरावासाठी परत 5:30 वाजता संध्याकाळी निघालो होतो. आणि आपल्या गार्डनमध्ये होतो. आज कुठलं गार्डन आपलं? जनार्दन पाटील गार्डनमध्ये आम्ही वॉकिंगसाठी आलो. आणि आम्ही आज 1.5 तास चालून आमच्या 10,000 स्टेप पूर्ण केल्या. आणि आम्हाला हे सांगायचं होतं, माझ्यासोबत वारकरी आहेत, खूप वरिष्ठ वारकरी आहे, यांनी खूप वाऱ्या केल्या आहेत, माझ्या आधीपासून चालतात ते. तर यांना मी विचारलं, जर आपल्याला पायाला फोड आले तर आपण यावर काय टिप्स देऊ शकता. तर त्यांनी मला सांगितलं इंजेक्शनवरून. आणि मलासुद्धा माहिती होतं ते, मी पण हा अनुभव घेतलेला आहे. मला दुसऱ्या वारीला हा त्रास झाला होता फोडांचा, तर मी अनुभव घेतला आणि मला वरिष्ठ वारकऱ्यांनी सांगितलं की याचा उपाय काय आहे. त्यांनी सल्ला दिला, तर मी तुम्हाला सांगतो त्याचा उपाय काय आहे फोड्यावर. तर हे इंजेक्शन आहे, एमटी इंजेक्शन. याला सुई पण येते, ही सुई आहे.
ही लावायची त्याला अशी जॉईन करायची आणि तो फोड ॲक्च्युली इथे असतो. हा हळू यावरती चढतो याच्यावर आणि तो चढला आपल्याला दुखापत चालायला खूप होते. पण तो फोड वरती आला आणि ते पाणी साठलं समजायचं हां तो फोड तयार झालेला आहे, पाणी साचलेलं आहे. तर मग त्याच्यासाठी हा उपाय आहे. एवढंच फोडायचं, नाहीतर अगोदर न फोडू नका. हा इंजेक्शन घ्यायचा आणि वरच्या बाजूनेच अलगद घालायचा त्याला, जेणेकरून आपल्याला पण त्रास नाही होणार. असं अलगद घालायचा, पाणी काढायचं. जर भरलं जास्त पाणी वाटत असेल तर काढून द्यायचं, परत खेचायचं. जेव्हा फोड साफ झाला तर त्याला काहीच नाही करायचं, तेल लावायचं आणि रामकृष्ण हरी म्हणून चालायचं. ते आपल्याला पोचल्यावर आरामशीर बरा होतो तो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ही ट्रिप आवडली असेल ते तुम्ही मी वेसावकर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटणार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर आज आहे दिवस 5वा आणि मी गेलो होतो बकरी गार्डनला. चप्पल काढली, बेडफूट 1 ते 1.5 तास वॉकिंग केलेलं आहे आणि 10,000 स्टेप कंप्लीट झालेले आहे. आणि नंतर 5 मिनटं आपल्या मामासोबत चाललो. आणि आजची टिप्स आहे ती म्हणजे ओडोमॉक्स. हे ओडोमॉक्स तुम्हाला मेडिकलमध्ये कुठे पण भेटेल. असं आपण कचवा वगैरे लावतो, पण ओडोमॉक्स रात्री झोपायच्या वेळी लावलं की मस्त गाढ झोपायचं आणि उद्या आपल्या प्रवासाला दुसऱ्या मुक्कामासाठी जायला रेडी. तर आपल्या बॅगेत एक टिप्स एकच आहे, ती म्हणजे ओडोमॉक्स, मच्छरांची सेफ्टी. तर ओडोमॉक्स नक्की आपल्या एक सोबत ठेवा, छोटंसं घ्या मेडिकलमधून. आणि झोपायच्या अगोदर जिथे मच्छर आपल्याला वाटतील जास्त वाटतात मच्छरचं, ज्याला मच्छरांशी काय फरक पडत नाही त्याने नाही घेतलं तरी चालेल. पण ज्याला वाटतं की मच्छर इथे जास्त प्रमाणात आहे तर आपल्यासोबत असलं पाहिजे ओडोमॉक्स. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आजचा दिवस 6वा आमचा आणि आम्ही आज संध्याकाळी 6 वाजता निघालो होतो वर्सोवरून. कपासवाडीवरून रिटर्न आलो, म्हणजे आपल्या आता मंदिरात थांबलो आम्ही, मसानदेवी मंदिरात. तर आमच्या 10,000 स्टेपचा जो आमचा आहे रोजचा टार्गेट तो आम्ही पूर्ण केला 1.5 तासात. तर आजचा तुम्हाला मी एक सजेशन देणार आहे, ते म्हणजे पंढरपूर वारीला आणि शिर्डी पदयात्री करतात ते पदयात्रा, त्यांनासुद्धा आपल्याला ही क्रीम आहे दिसत आहे ती कोली भाषेत बोलतात. आपल्याला कुया येतात ना पायाला, म्हणजे आपण सतत पाय असतात, पायात भिजत चालतो पावसात. कधी मग सॉक्स पण कोण घालतात चालताना, तर ते करू नये. माझा अनुभव मी बोलतो की जर पाऊस पडत असेल ना तर सॉक्स घालूच नका. आणि ओला पाय असेल ना तर सॉक्स ठेवायचाच नाही पायात तो. आणि जर कुया येतात, त्या कोळी भाषेत कुया बोलतात त्याला, तर त्यासाठी एक उपाय आहे, ही क्रीम आहे, त्याचं नाव आहे ते ट्रेबेन आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर तसा मुक्तेश माऊलीने आपल्याला सांगितलेलंच असेल की त्रिबेन नावाची एक दवा आपल्या पॉकेटमध्ये म्हणजे आपल्यासोबत एक ठेवली पाहिजे. कारण की पावसाळ्यात आपल्याला चिखलझरे म्हणजे आपल्या आगरी कोळी भाषेत त्याला कुया म्हणतात. ते पावसाळ्यामध्ये आपण जेव्हा चपलात सॉक्स घालतो आणि ते सॉक्स वळे होतात तेव्हा आपल्याला आपले पाय खालून इथून फाटले जातात. मग ते आपल्याला कुयांसारखा आजार होतो. आपल्याला ते चालायला आपल्याला थोडीशी खाज येते, बोला की थोडं दुखण्यासारखं वाटते. ते होऊ नये म्हणून जेव्हा आपण मुक्कामावर पोचले नीट आपले एकदम स्वच्छपणे खालून वरून पाय एकदम स्वच्छ धुवायचे. झोपायच्या अगोदर जर आपल्याला वाटलं की आपले सालं निघतात, कुया वगैरे यायला लागल्या, तर ही त्रिबेन नावाची दवा लावायची. नाहीतर एक लाल रंगाची दवा येते, ती मस्त थंड असते, ती लावायची आणि मस्त झोपायचं. आणि पुढच्या मुक्कामासाठी जायला पुढच्या सकाळी आपण दिवस एकदम फ्रेश. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा. असेच तुम्हाला 31 दिवस काहीतरी आम्ही टिप्स तुम्हाला दिले जातील, जे पण वारकऱ्यांच्या एक्सपिरियन्सच्या अनुभवाने हा मुक्तेश माऊलीने ही ट्रिप दिलेली आहे आपल्याला, ती नक्की फॉलो करा. रामकृष्ण हरी. मी तुम्हाला माऊली दुसरं पण सांगू इच्छितो, जर कुया जास्तच वाटल्या, मोठ्या झाल्या, समज चालं निघाली जास्तच, तर एक दुसरी सफेद मलम लोशन येते, सपट लसन, तर ती लावली तर झटपट काम, अर्ध्या तासात आराम, दुसऱ्या दिवशी चालायला फ्रेश. तर आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मी वेसावकर या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. रामकृष्ण हरी माऊली.
रामकृष्णारी माऊली. तर आजचा दिवस 7वा. तर आजसुद्धा आपण व्यायामशाळेत जाऊन आपण कार्डिओवर आपण इन्क्लाईन करून म्हणजे 20वर करून एकदम घाटाचा सराव तुम्ही बोलू शकता, घाट चढायचा. तर त्याच्यावर 1 ते 1.5 तास आपण चाललेलो आहे आणि आपले 10,000 स्टेप संपन्न झाले आहे. तर आता आजच्या दिवसाची टीप अशी आहे की आपण सोबत ठेवला पाहिजे तो म्हणजे एक्सटेन्शन बोर्ड. रिझन तुम्हाला सांगतो. तिथे आपल्याला संस्थेचे बोर्ड असतात, एक सोडून 2-2, 3 असतात, पण वारकरी एवढे असतात की त्या ऑलरेडी त्याच्यावर चार्जर असतात. जे लवकर पोचतात त्यांचे ऑलरेडी ते चार्जिंगला लागलेले असतात. मग आपल्याला वेट करायला लागते कुणाचा होईल, कोण होईल म्हणून हा रिझन हे आहे की आपण एक्सटेन्शन बोर्ड आपल्या सोबत ठेवला पाहिजे, जेणेकरून त्याचं कुणाचं पण एकाचं चार्जर काढायचं, आपल्या एक्सटेन्शन बोर्डचं त्याचा प्लग लावायचा आणि त्याचं चार्जर आपल्या बोर्डमध्ये लावायचं. मग आपल्याला 3 किंवा 2-3 पर्याय सुटतात. मग तिथे पॉवर बँक लावा, हेडफोनसाठी एक वेगळी चार्जर लावा, मोबाईलसाठी चार्जर लावा, या स्मार्टवॉच असेल तर ते चार्जर लावा. तर एक गोल पण येतं एक्सटेन्शन बोर्ड, त्याच्यावर 2 ऑप्शन असतात की आपलं म्हणजे काम होऊन जातं. म्हणजे पोचल्या तुम्हाला तर माहिती आहे मोबाईल सर्वांना चार्ज हवा म्हणून एक्सटेन्शन बोर्ड ठेवा. ऑफर होती, मला हे 150चं पडलं. तुम्ही कुठलंही घ्या, कारण की प्रमोशन व्हिडिओ नाही आहे आपला. हा 31 दिवसाचा जो आपला चॅलेंज आहे त्यात ही टीप आपण देतो आहे. तर कुठलंही प्रमोशन नाही आहे. जे मला सिनियर लोकांचा अनुभव दिलेला आहे म्हणजे ज्यांचं सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे. तर असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जे वारकरी व्हिडिओ बघत असतील तुम्ही पण सांगा की अजून कसला आम्ही व्हिडिओ बनवू आणि काय ते येणाऱ्या वारकऱ्यांना सांगू. रामकृष्णारी माऊली, रामकृष्णारी. रामकृष्ण हरी माऊली. तर दिवस आमचा आजचा 8वा आणि आम्ही सरावासाठी परत 5:30 वाजता संध्याकाळी निघालो होतो आणि आपल्या गार्डनमध्ये होतो. आज कुठलं गार्डन आपलं? जनार्दन पाटील. जनार्दन पाटील गार्डनमध्ये आम्ही वॉकिंगसाठी आलो आणि आम्ही आज 1.5 तास चालून आमच्या 10,000 स्टेप पूर्ण केल्या. आणि आम्हाला हे सांगायचं होतं, माझ्यासोबत वारकरी आहेत, खूप वरिष्ठ वारकरी आहे, यांनी खूप वाऱ्या केल्या आहेत, माझ्या आधीपासून चालतात ते. तर यांना मी विचारलं जर आपल्याला पायाला फोड आले तर आपण यावर काय टिप्स देऊ शकता. तर त्यांनी मला सांगितलं इंजेक्शनवरून. आणि मलासुद्धा माहिती होतं ते, मी पण हा अनुभव घेतलेला आहे. मला दुसऱ्या वारीला हा त्रास झाला होता फोडांचा. तर मी अनुभव घेतला आणि मला वरिष्ठ वारकऱ्यांनी सांगितलं की याचा उपाय काय आहे. त्यांनी सल्ला दिला. तर मी तुम्हाला सांगतो त्याचा उपाय काय आहे फोड्यावर. तर हे इंजेक्शन आहे, एमटी इंजेक्शन. याला सुई पण येते. ही सुई आहे, ही लावायची, त्याला अशी जॉईन करायची आणि तो फोड ॲक्च्युली इथे असतो. हा हळूहळू यावरती चढतो, याच्यावर. आणि तो चढला आपल्याला दुखापत चालायला खूप होते. पण तो फोड वरती आला आणि ते पाणी साठलं समजायचं हां तो फोड तयार झालेला आहे, पाणी साचलेलं आहे. तर मग त्याच्यासाठी हा उपाय आहे. एवढंच फोडायचं, नाहीतर अगोदर न फोडू नका. हा इंजेक्शन घ्यायचा आणि वरच्या बाजूनेच अलगद घालायचा त्याला, जेणेकरून आपल्याला पण त्रास नाही होणार. असं अलगद घालायचा, पाणी काढायचं. जर भरलं, जास्त पाणी वाटत असेल तर काढून द्यायचं, परत खेचायचं. जेव्हा फोड साफ झाला तर त्याला काहीच नाही करायचं, तेल लावायचं आणि रामकृष्ण हरी म्हणून चालायचं. ते आपल्याला पोचल्यावर आरामशीर बरा होतो तो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ही ट्रिप आवडली असेल ते तुम्ही मी वेसावकर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटणार. रामकृष्ण हरी. रामकृष्णारी माऊली. तर आज आहे दिवस 9वा आणि आता आपण इथे 1.25 तासात आपले 10,000 स्टेप पूर्ण केले. म्हणजे आजचा सुद्धा टार्गेट पूर्ण. आणि आजची टिप्स काय आहे? आजची टिप्स म्हणजे एक 20 रुपयाची भेटते. एक छोटीशी आपल्याकडे एक टॉर्च ठेवा, जेणेकरून आपण रात्रीचे म्हणजे आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना, कधी कधी पहाटे, कोण 3ला उठतात, कोण 2ला उठतात, कोण 2:30ला उठतात. म्हणजे 6 वाजेपर्यंत आपल्याला काळोखच असतो. तेव्हा आपल्याला काळोखात अंधारात चालायचं असते ना, तेव्हा ही टॉर्च बरी पडते. टॉर्चचा वापर का? कारण की जेव्हा आपली टॉर्च चालू असते ना, आपल्याला तर समोरचं दिसतं काय खड्डा वगैरे नाही, पण समोरून येणाऱ्या गाड्यांनासुद्धा दिसतं की कुणीतरी इथे आहे.
की कुणीतरी चाललेलं आहे, मग ते गाड्या सेफ होऊन आपला रस्ता आपल्यापासून लांब करतात. ही सेफ्टी आहे टॉर्चच्या. भरपूर फायदे आहे. रात्री अंधारात कधी संध्याकाळीसुद्धा सेम तसंच प्रकरण होतं. म्हणून ही एक टीप आहे, ती म्हणजे एक टॉर्च. आपल्यासोबत एक टॉर्च ठेवा, नक्की आपल्याला फायदा होईल. रामकृष्ण हरी. आणि तुम्हाला ही टिप्स आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. तर आज आपण दिवस 10वा, गच्चीवर 10,000 पावले आपण पूर्ण केलेली आहे. तर आजची टीप अशी आहे की जेव्हा आपण मुक्कामावर पोचतो, आपण फ्रेश वगैरे होतो, तेव्हा आपण लावायचा कँडी डस्टर पावडर. कारण की घामामुळे, पावसामुळे आपल्याला चोळण्या होतात. चोळणीला आपण जेव्हा वारीला चालतो तेव्हा तर खोबरेल तेल लावायचं, पण जेव्हा आपण मुक्कामावर पोचतो तेव्हा तिथे जास्त तेलाचा वापर करू नये, कारण तेलावर मच्छर जास्त येतात. मग तेव्हा लावायचं आहे कँडी डस्टर पावडर. आता ज्याला रवा पाडवायची सवय जास्त असते त्याची पण ही सवय नक्की जाईल. जो पाठी पुढे रवा पाडवत असतो आणि ज्याला जास्त खाज येते, तेव्हा त्यावर एकच उपाय आहे, पावडर, कँडी डस्टर पावडर. कुठल्याही कंपनीचा घ्या, पण आपल्या एक सोबत ठेवा, आपल्याला वारीला नक्की फायदा होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि टीप आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आज आहे दिवस 11वा. आम्ही निघालेलो वर्सोवावरून, आलेलो आहे लोखंडवालाला. श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं व्यवस्थित आणि आता केदार माऊलीच्या आपण इथे कामावर आलेलो आहे. कुठे आलेलो आकाश माऊली? क्लासिक क्लब. हा, क्लासिक क्लब बघू शकता तुम्ही. आता क्लासिक क्लबला आलेलो आहे. तर आता आजची एक टीप राहिलेली आहे. तर आजची टीप काय आहे ते आपल्या आकाश माऊली तुम्हाला सांगतील. आकाश माऊली, आजची टीप होऊन जाऊ दे. आजची टीप आहे, आज 11वा दिवस आहे मोनिश चिखले यांचा. 30 दिवस सतत तुम्हाला तो काय ना काय नवीन प्रकार दाखवत आहे, सांगत आहे वारीचे, रस्त्याने वारी कशी करावी. ते आजची टीप अशी आहे की आम्ही आज वर्सोवावरून स्वामी समर्थ मंदिराकडे निघालो, दर्शन वगैरे घेतलं. रस्त्याचं म्हणजे एकदम डिफिकल्ट रस्ता होता, खडीनी दगडाने रस्ता भरलेला होता. ते नशीब आमच्याकडे चप्पल होती, चपलाने आम्ही बरेच लवकर आलो. असं वाटलं की बेअरफूट बिना चपलाने हा रस्ता पार झाला नसता. आज आम्ही 1 तासाने इथे आलो. बिना चपलाने मला वाटतं 2 तास नक्की गेले असते. म्हणून सर्वांना विनंती आहे वारीला जेणेकरून चपलं घाला, कारण की आताची बरोबर रस्त्याची चालवाट एकदम डिफिकल्ट आहे, रस्ता व्यवस्थित हवा असा नाही. म्हणून तुम्ही विनंती हात करून तुम्ही सर्वजण चपलं काढूनच वारी करा, जेणेकरून दुसऱ्यांना त्रास न झाला पाहिजे. हीच आजची टीप आहे. तर रामकृष्ण हरी माऊली. तर चपलं तुम्ही कुठलीही घाला, कुठली पण कम्फर्टेबल असेल, कुठल्याही कंपनीची घाला. उन्हाचे कोणतरी किटो घालतात तर त्या उन्हामध्ये सॉक्स घाला. नाहीतर कुणाला शू बाईट येतो पाठी, जसं जास्त आपण चालतो ना तिथे 30-35 किलोमीटर प्लस, तर शू बाईटसाठी एक पट्टी लावा, म्हणजे चपलं घाला. बिन चपलाने चालायचं असेल ना तर स्वतः आपल्या हिमतीवर चालू शकता. तर आम्ही तर बोलू तर नकोच चालू. का बोल, आपण बिन चपलावर चालतो तर आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास ना झाला पाहिजे, मग आपण आपलं पुण्य दुसऱ्यांना देतो. मग त्या सर्वांना त्रास देऊन न चालण्यापेक्षा तुम्ही चपला घालून चाला, बेअरफूट कुणी चालू नका, अशी तर आमची इच्छा आहे. कारण की बेअरफूट चालायला सर्व चालतील, त्रास घेतील सर्व, असं सर्वांच्या मनात देव आहे. बेअरफूट सगळे चालतील, पण आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नाही होण्यासाठी आपण व्यवस्थित योग्य ती चपलं घाला, स्लीपर घाला, किटो घाला, जे जमेल ते घाला. याचे पुढे हीच पण तुमची टीप आहे. याचे पुढे पण आम्ही वाऱ्या केल्या, बेअरफूट केल्या वाऱ्या, आम्ही शिर्डी केल्या, त्या पंढरपूर पण 2-3 बिना चपलाने वाऱ्या केल्या. पण तेव्हाची अवस्था रस्त्याची वेगळी होती आणि आताची अवस्था रस्त्याची एकदम वेगळी आहे. म्हणजे भरपूर कठीण आहे, विदाउट चप्पल चालायचं बोललं का भरपूर कठीण आहे. आम्ही आता इथपर्यंत आलो, इतकी खडी होती रस्त्याला, मुंबई असून इतकी खडी आहे. आपण मुंबई क्रॉस केलं, पुण्यात दाखल झालो तर तिथे पण एकदम रस्त्याची दूरगती एकदम खराब आहे. म्हणून हात जोडून सर्वांना विनंती आहे, तुम्ही जेणेकरून चप्पल कॅरी करा, विदाउट चप्पल घालू नका आणि दुसऱ्यांना त्रास देऊ नका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर आजचा दिवस 12वा आणि आम्ही आज आहोत ते थेट म्हणजे मोतीराम भावे गार्डनमध्ये. आणि आमच्या आज 6 वाजता आम्ही चालायला घेतलं तर आमच्या स्टेप आता 10,000 पूर्ण झालेल्या आहेत. नॉनस्टॉप चालत होतो, मुलाला बाजूला ठेवलं, त्याला गार्डनला खेळायला पाठवलं आणि आम्ही चालत राहिलो. आणि आजचा दिवस आमचा 12वा पूर्ण झाला 10,000 स्टेप घेऊन. आणि आजची आपली म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आज आम्हाला एक हे द्यायचं आहे, टीप द्यायची आहे दुसरी, वारकऱ्यांसाठी आणि पदयात्रेसाठी सुद्धा. तर ही टीप म्हणजे अशी आहे की आपल्याला पायाला सूज येते किंवा फोड येतात ना, त्यावरूनच आहे. ते
फोड आपला वरती चढू नये त्यासाठी आपण एक पट्टी यूज करतो. ती लाल पट्टी आहे, ती पाहू शकता. ही बघा, ही पट्टी अशी आहे की दवाच आहे याच्यात. जोपर्यंत बरी नाही होत ना आपली जखम किंवा सूज, तोपर्यंत ही पट्टी निघत नाही. आणि अशी असर करते की चालायला पण चांगलं आहे, त्याच्याने आराम पण भेटतो आणि फोड आपला वर चढत नाही आणि फोड फुगत पण नाही. त्यासाठी ही पट्टी कायम आपल्यासोबत ठेवा, कधीही काम येऊ शकते, चालताना आणि बॅगेत पण ठेवा. रामकृष्ण हरी माऊली. तर आता मुक्तेश भाऊनी जशी टिप्स सांगितलेली आहे, लाल पट्टी, तर आपल्याला कधी आपले पाय सुजतात, काय फोड येतो, काय कधी कधी नवीन चपलं घालण्याने आपल्याला शू बाईट येतो, तर त्याच्यावर ही कातडीने कापून ही पट्टी त्याच्यावर लावायची, जेणेकरून आपली जखम भरून जाईल आणि दुसऱ्या दिवस आपण चालायला मोकळे. आजची टीप आहे, ही लाल पट्टी एक मेडिकलमध्ये भेटते, थोडासा तुकडा आपल्यासोबत ठेवा, नक्की फायदा होईल. तर ही व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला आता आपले युवांश बोलतील. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आज आहे आपला दिवस 13वा. आजसुद्धा आपण मोतीराव भावे गार्डनमध्ये आपले 10,000 पावलांचा आव्हान पूर्ण केलेलं आहे. तर आजची टीप अशी आहे, तर आपल्यासोबत इजगार्डसुद्धा ठेवा. इजगार्ड याचे फायदे सांगतो. कोण कोण अंडरवेल घालून चालतं, तर अंडरवेल घालून आपल्याला आपलं मांस ना लाल पडतं. कधी कधी तिथे स्किनचं इन्फेक्शन पण होतं, तेव्हा आपला एक असा सूर्यासारखा गोला म्हणजे आपलं मांस बहुतेक असं लाल पडून जातो, त्याच्यावर थोड्या फोड्यासारख्या येतात, तेव्हा त्याला हे लवकरच आपल्याला आराम देते. म्हणजे हे लावल्यावर आपल्याला थंडगार वाटतं. म्हणून एक इजगार्डसुद्धा सोबत ठेवा. तेलाची टिप पण सांगितली, कॅनिड डस्टन पावडर पण सांगितलं आणि एक इजगार्ड. जेव्हा आपली स्किनचं इन्फेक्शन होतं, इचिंग होते आपल्याला, तेव्हा हे आपल्याला कामी येणार आहे इजगार्ड. तर ही टिप आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. आजचा दिवस 14वा. आम्ही मठ जेट्टीपासून ते आक्सा बीचपर्यंत रनिंग करत आलो. तर आजचा टार्गेट होता 10,000 पावलांचा. तर ते 10,000 पावलं आज पूर्ण झालेले आहेत. आणि आजची टिप आहे टायटी जर कॅरी केली तर जे आपल्याला चालताना प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम येत नाही, जेणेकरून आपल्याला रॅसेज येतात, ते चालताना प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे तुम्ही टायटी कॅरी करा आणि चालताना टायटी घाला, तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आजची टीप विराजने सांगितलीच असेल की स्नॅक्स, आपण जेव्हा आपल्याला चोल्या वगैरे होतात, जास्तच होतात कुणाला, तर तुम्ही स्नॅक्ससुद्धा सोबत ठेवू शकता. तुम्ही स्नॅक्स झालं जेव्हा वॉकिंग कराल तर तुम्हाला चोल्या याचे चान्सेस कमी असतात. तर आजची टीप हीच आहे, एक पायाचं किनल म्हणजे स्नॅक्स टाईटी सोबत ठेवा आणि आपला प्रवास सुखाचा करा. रामकृष्ण हरी माऊली. तर आजसुद्धा आपला दिवस 15वा. घरवाडीमध्ये गणेश मैदानमध्ये आपलं 10,000 पावलांचं आव्हान पूर्ण झालेलं आहे. तिथेच आता दिवसभरात माझी पावले होतात 20 ते 25,000. पण आपलं आव्हान असते संध्याकाळचं, या जेव्हा टाईम मिळेल तेव्हा आपला सराव 10,000 पावलांचा ते पूर्ण झालं. आणि आजची टीप अशी आहे की विराज माऊलीने पहिला कमेंट केला मला की वारीला चालत जाताना कोणती चप्पल घातली पाहिजे. तर तुम्ही स्लीपर पण घालू शकता, तुम्ही किटो पण घालू शकता, जी तुम्हाला कम्फर्टेबल असतील ती घालू शकता. पण मला वरिष्ठ वारकऱ्यांचं मला एक टीप दिलेली आहे की अड्डा कंपनीची किटो तुम्ही बघू शकता. अड्डा कंपनीची किटो ही आहे ना, ती तुम्ही वारीला घालू शकता. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की ट्राय करा, कारण की याने ना आपला पाय आहे ना, पाय तो सरपटत नाही. कारण की तुम्ही कुठलीही किटो घेणार, चपलं घेणार, आधी बघा पावसाळ्यात तो पाय सरपटतो की नाही. कारण की चालताना आपलं लक्ष नसेल, आपण कुणाशी बोलत चालतो, आपण आपल्या धुंदीत असतो, आपला कुठे पावसाळ्यात पाय सरपटला तर आपल्याला इजा नको व्हायला. तर तुम्ही अड्डाची चपलं नक्की घेऊ शकता, त्याचे तुम्हाला भरपूर फायदे होतील. म्हणजे थोडीशी कडकसुद्धा असतात सोल वगैरे त्याचा, तर काटासुद्धा आरपार जात नाही. आता तुम्ही बघू शकता, ही पुमाची चप्पल मी गेल्या वर्षी घेतलेली ट्राय करायला. या अड्डाच्या चप्पलच्या तीन पट किंमत आहे. पण जेव्हा मी चालत होतो माझ्या मधोमध काटा घोसकला एकदम जाडावाला. नशीब माझे कर्म चांगले होते, तो काटा पायामध्ये नाही लागला, तो काटा त्याच्यामध्येच अटकून राहिला, तर ते मला इजा झाली नाही. पण भरपूर लोकांना होऊ शकते. म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि अड्डाची चप्पल नक्की ट्राय करा. आणि तुम्ही वेसावा गावात तेव्हा प्रवेश करणार तेव्हा समोरच दुकान असेल
टॉप चॉईस या नावाने. तर टॉप चॉईसमध्ये जा, कारण तुम्ही पूर्ण गावात कितीही फेरा मारा तुम्हाला 1500 रुपये सांगतील, 1300 तर 1500 तर 1300 कमी होईल. पण तुम्हाला मी वेसावकर या रेफरन्सने ही चपला 1100 रुपयाला मात्र भेटतील, 1100 रुपयाला. तर तुम्ही नक्की जाऊन घ्या, कारण की ही जी अड्डाची किटो चप्पल आहे ना, ती ऑनलाईन कुठेच भेटत नाही आहे. ऑनलाईन तुम्हाला शोधून पण भेटणार नाही, तुम्ही कितीही ट्राय करा. ही चपला तुम्हाला वेसावा गावात बोला कुठे भेटत असेल की माहिती नाही, पण आपल्या वेसावा गावात प्रत्येक दुकानावर भेटतील, पण तुम्हाला 1100मध्ये टॉप चॉईसमध्येच भेटतील. तर तुम्ही ट्राय करू शकता. अगर तुम्हाला नसेल ट्राय करायचं, तुम्ही जी कम्फर्टेबल वाटतात ती तुम्ही घालू शकता आणि आपला प्रवास सुखाचा करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर आजचा आमचा पुन्हा एकदा आम्ही 16वा दिवस आणि आमचे 10,000 स्टेपचे आव्हान पूर्ण झालेले आहेत. तर आमची आजची टिप आहे ती म्हणजे मोबाईल आणि हेडफोनवरून. आता आपण चालताना पदयात्रा किंवा वारकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण पाहू शकता असे फोन वापरतात, फोन कानाला लावून वार्ता करत करत चालत असतात. तर तसं करू नये. आपण एका बाजूनेच चाला, समोरून गाडी येते ते पण बघत चाला. तर मी हेच सांगू इच्छितो की चालत असताना वारकऱ्यांनी आणि पदयात्र्यांनी एका बाजूने चाला, गाडी पाहून चाला. फोन आला, एमर्जन्सी असेल तर बाजूला जाऊन बोला, 5 मिनटं थांबा, मध्ये चालू नका आणि फोनावर खाली बघून टाईप वगैरे करत चालूच नका. तर आजची हीच टिप आहे की फोन वापरूच नका चालत असताना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कारण की आता हेडफोन घालून आपण चालतो ते आपण त्याच म्युझिकच्या धूनमध्ये असतो, तर कुठून काय गाडी येते काय ते आपल्याला कळत नाही. आणि आता मोबाईलवर आपण कधी जास्त बोलत असतो. आता जो व्यक्ती आशिक असेल, इथे जेवणाची आपली व्यवस्था असेल, तर त्याला ते समजतच नाही. तो 1-2 किलोमीटर पुढेच बोलत जातो. मग ते परत रिटर्न यायला त्याला त्रास नको व्हायला म्हणून मोबाईल वापरा, पण सेफली वापरा, टाईम टू टाईम वापरा. आणि हेडफोन घालून तुम्ही चालू नका. जास्त करून तुम्ही आपल्या मित्रांशी भंकस मजा करत चाला, वारीचा आनंद घ्या. मी नवीन वारकऱ्यांना पण सांगतो की जास्त फोन वापरू नका आणि त्यांना माहीत नाही आपलं ठिकाण काय असते, तर ते फोनावर बोलत पुढे जातात. जसं मोनिश माऊलींनी सांगितलं तसं करू नका. तर हीच टिप आहे आमची आजची. तर रामकृष्ण हरी माऊली. आज आहे आपला दिवस 17वा आणि आज आपण जय बंधारकर आपल्या डोंगरी गलीच्या धक्क्यावरच 10,000 पावलांचं आव्हान पूर्ण केलेलं आहे. तर आजची टिप्स अशी आहे की वारीला जाण्याच्या अगोदर 1 हप्ता या 15 दिवस तरी अगोदर TTचं म्हणजे धनवाराचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. जेणेकरून कधी आपल्याला तिथे काटा लागतो, काच लागते किंवा खिला लागतो ॲक्सेट्रा. जास्त दुखापत न होण्यासाठी सेफ्टीसाठी आपण TTचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. त्याला आपण बोलतो घोड्याचं इंजेक्शन, म्हणजे मस्तीत बोलतात, पण इथं TTचं इंजेक्शन एकदम म्हणजे जरुरी असतं. ते आपल्याला वरिष्ठ वारकऱ्यांनी सांगितलं. म्हणजे आजची टीप आहे धनवराचं इंजेक्शन, TTचं इंजेक्शन आपल्या जवळच्या डॉक्टरकडे जाऊन लवकरात लवकर घ्यावे, जेणेकरून आपल्याला वारीच्या टायमाला तिथे सूज नाही येणार आणि आपला प्रवास सुखाचा राहणार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आज आहे दिवस 18वा आणि आपलं वर्षातून मनीष मार्केट 10,000 पावलांचं आव्हान पूर्ण झालेलं आहे. आणि आजची टीप अशी आहे की आपण वारीला निघतो तेव्हा आपलं वातावरण, तिथे वातावरणात बदल होतो तेव्हा आपल्याला आजारी पडायची शक्यता असतेच. कधी ताप येतो, खोकला येतो, सर्दी येतो ॲक्सेट्रा. ते म्हणून आपण डोलो, क्रोसिन सोबत घेतो. पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स की मी आपल्या जवळच्या साईभक्त डॉक्टर जावलीकडे जातो, म्हणजे आपल्या डॉक्टरांकडे जातो आणि त्यांना सांगतो की मी असं वारीला चाललो, तर मला वारीत प्रवासाला काय गोळ्या पडतील. तर डॉक्टर जावली मला गोळ्या देतात. आणि माझ्या 4 वाऱ्यांचा एक्सपिरियन्स आहे, 2 पंढरपूर, 2 शिर्डी. जेव्हा ते मी गोळ्या नेल्या, माझ्यासमोर मी आजारी वारकरी पाहिले, त्यांना त्या गोळ्या दिल्या आणि त्याचा आधार त्यांना भेटलेला आहे. पुढच्या दिवस ते ठणठणीत झालेले आहे. म्हणून मी दरवर्षी त्या डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या नेणार, कारण की उद्या ती पाळी माझ्यावर पण येणार, कुणावर आली तर मी त्याची मदत पण करू शकतो. म्हणून आजची टीप अशी आहे की तुम्ही आपल्या डॉक्टरांकडे जा आणि त्यांना वारीचं सर्व महत्त्व सांगा की मी वारीला चाललो, आणि योग्य त्या गोळ्या घ्या आणि त्या गोळ्या आपल्यासोबत ठेवा. आणि त्यासोबत ठेवून आपल्याला वारीला नक्की आधार होईल. आपले 50 ते 100 रुपये डॉक्टरांची फीस जाईल, गोळ्यांची फीस जाईल, पण 21 दिवस आपल्यासोबत आधार राहील. त्या म्हणजे आपल्या प्रथमोपचारासाठी गोळ्या. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा, शेअर करा. कृष्ण हरी. आजची टीप आहे बॅग
ती सोबत ठेवायची आहे आपल्याला चालताना. चालताना बॅग ठेवायचं कारण म्हणजे सर्वप्रथम पाण्याचा वापर आपण चालताना करायचाच असतो. पाणी ही आपली ऊर्जा आहे. पाण्यामुळे आपल्याला हायड्रेशनचा त्रास होत नाही, डिहायड्रेट होत नाही बॉडी. पाणी घेतलं, पाणी झालं बॅगमध्ये. आपला मोबाईल सेफ्टी, मोबाईल ठेवू शकता. आपल्या गोळ्या वगैरे बाम आला त्याच्यात, परत खोबरेल तेल आलं, घसरण होते आपल्याला, बामाची गरज असते, ती पण आपण ठेवू शकता. म्हणून आजची टीप आम्ही बॅग म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आजची बॅग टीप ही आहे की चालताना आपल्याला बॅग कंपल्सरी ठेवा. कारण की पाणी हे आपल्याला कंपल्सरी पाहिजेच, शेवटपर्यंत पाणी पाहिजे. आणि आपण पाणी हातामध्ये कॅरी करू नाही शकत. जर बॅग असली तर बॅगेमध्ये आपल्या खांद्यावर वजन तेवढं आपण झेलू शकतो. हातामध्ये पाणी घ्यायला आपल्याला जमत नाही, म्हणून बॅग आपल्याला जरुरी आहे. कायम ठेवा चालताना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर आज आहे आपला दिवस 19वा. वर्सोवा ते विरा देसाई म्हणजे डी कॅटलॉनवरून थोडीशी शॉपिंग वगैरे केली आणि व्यवस्थित आमचं आजचे 10,000 पावलांचं आव्हान पूर्ण झालेलं आहे. आणि आजची टीप मुक्तेश माऊलीने सांगितलं असेल की बॅग, आपले कुणाल माऊलीने पण सांगितलं की बॅग सोबत ठेवा. ज्याचा फायदा काय आहे, बॅगेमध्ये आपण आपलं चटरपटर खाणं ठेवू शकतो. जसं काय कोण महत्त्वाचं तर पाणी, कारण की टेम्पो कधी भेटतो कधी नाही भेटत, पुढे असतो 5 किलोमीटर, पाण्याची ताण लागते. कधी कधी आपण वारीला जातो तेव्हा दुकानं पण नसतात. कधी आपण पहाटे उठतो ना तेव्हा दुकानं बंद असतात, कुठे दुकानं नसतात. मग आपल्या बॅगेत आपल्याला ऊर्जेसाठी काही नाही काय ठेवायला पाहिजे. आपण हात हलवत चालतो, म्हणजे कोण बॅग नाही नेत, आपण कधी किती वेळा दुसऱ्याकडे मागणार, अरे हे दे ते दे. तर आपण आपलं पुण्य त्याला देण्यापेक्षा आपण स्वतः बॅग ठेवायची आणि आपण दुसऱ्यांना द्यायचं आणि पुण्य कमवायचं. असं तर वारकऱ्यांची म्हणजे अशी तर माझं म्हणणं आहे. बाकी तुमच्यावर आहे. एक सोबत बॅग ठेवा, छोटी ठेवा मोठी ठेवा काय ठेवा, आणि गरजेचं सामान ठेवा. पहिलं म्हणजे रामबाण म्हणजे खोबरेल तेल, ते बॅगेत आपलं राहिलंच पाहिजे. कारण की जसं जसं आपल्याला चोळणीचा त्रास झाला तर रामबाण आपलं काम करेल. ते खोबरेल तेल, थोड्याशा अशक्तपणाच्या काय गोळ्या बिड्या असतील तर कुठे नाश्ता वगैरे केला तर गोळी पिली तर लगेच ऊर्जा भेटेल. त्याच्यामुळे आजची टीप हीच आहे की एक बॅग सोबत ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फॉलो करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर आज आहे दिवस 20वा. आपण आपल्या व्यायामशाळेमध्येच 10,000 पावलांचं आव्हान पूर्ण केलेलं आहे. आणि आजची टीप अशी आहे, एकदम साधारणच आहे, म्हणजे माऊलीनेच सांगितली. ती टीप आहे की ॲडवाईस आहे ते तुम्ही समजून घ्या. म्हणजे साबण, आपण साबण अंघोळीला वापरतो. तो साबण आपण कधी आपण आपल्या मित्राला देतो, दुसऱ्या वारकऱ्याला देतो. कधी कधी समोरच्याला का आपल्याला चोळण्या झालेल्या असतात किंवा नाही झालेल्या असतात, तिथे आपण तेल लावतो, तिथे आपण इथे साबण लावतो आणि तोच साबण आपण तोंडावर लावतो. ते कधी कधी एके दुसऱ्यांचं स्किन इन्फेक्शन पण आपल्याला होऊ शकतं आणि बहुतेक होतं पण. तर त्याऐवजी एक टीप अशी आहे, मला माऊलीने सांगितली, आपल्या आकाश लाये माऊली आणि मुक्तेश माऊलीने सांगितली. ते लोक सुरुवातीपासून तेच फॉलो करतात. म्हणजे बॉडी वॉश आणि फेस वॉश. बॉडी वॉश थोडासा ते लोक घेतात आणि फेस वॉश. कारण की साबण तुम्ही घेणार ना तर एक छोटासा साबण घ्या, मेडिमिक्सचा करून छोटासा येतो, तो वापरायचा, यूज अँड थ्रो, आणि फेकून द्यायचा. आणि मग दुसऱ्या मुक्कामावर दुसरा साबण. नाहीतर त्याऐवजी एक फेसवॉश सोबत ठेवा आणि एक बॉडी वॉश. आणि हीच आजची टीप आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आज दिवस 21वा आहे. आज आम्ही वर्सोवा टू हरिकृष्ण हरिराम जू या मंदिरात आम्ही आलेलो आहोत. दर्शन घेतलं, मंदिराच्या बाहेर पडलो. पडताना आजची टीप अशी आहे की आपले नवीन म्हणजे यंग मुलं जे वारकरी आपले वारीमध्ये जॉईन होतात, येतात, त्यांचं पहिलंच वर्ष असते वारीचं. त्यांना काही कारणाने 4, 5, 6 दिवसाला दुःखपट होते. त्या दुःखपटामध्ये त्यांना काहीतरी कुठेतरी कमतरता होते. त्यांना आपले सोबत चालणारे असतात, त्यांना जेणेकरून मागे तुम्ही टाकू नका. तुम्ही तुमच्या अवस्थेत व्यवस्थित असाल तर त्यांना घेऊन चला. हीच आमची आजची टीप आहे. मागे कोणाला राहू देऊ नका. नवीन मुलगा असो, वरिष्ठ असो या कोणी असू दे, त्याला मागे राहायला देऊ नका. त्यांचं काहीतरी दुःखपट असेल ते पुढे पोचून आपण काय करणार नाही, फक्त झोपून जेवणार आहे, निघणार आहे. मगून मागचे जी कमजोर मुलं आहेत त्यांना दुखापट त्यांना घेऊन चला. ही आजची टीप आहे, आजची विनंती आहे. रामकृष्ण हरी. वरिष्ठांनासुद्धा त्रास होतो, नवीन मुलांना पण त्रास होतो, नवीन वारकऱ्यांना, आपल्यालासुद्धा होऊ शकतो. तर असं मानून चाला की आपल्याला त्रास होणार तर आपल्याला पण कोणीतरी घेऊन जाणार, असंच समजून आपण पण दुसऱ्यांना घेऊन जायचं आहे. तर ही आजची टीप आहे की आपण
दुसऱ्यांना घेऊन जा आणि आपल्याला पण कोणीतरी घेऊन जाईल. रामकृष्णारी माऊली. तर आकाश माऊलीने टीप आपल्याला सांगितलेलीच आहे की आपल्यासोबत जो मित्र वारकरी जो असतो त्याला आपण सोबत घेऊन जायचं. कारण की ते बघा, तुम्ही पहिल्या मुक्कामावर पोचणार आरामासाठी, पहिला चालता चालता म्हणजे स्पीडमध्ये कोणीही पोचू शकतो, पण ही माऊली खरी परीक्षा त्याचीच घेतो जो आपल्या सोबतच्याला उचलून नेतो. तू त्याला टाकशील, बोलशील कोण जाते याच्या पटकन, माझी पण स्पीड स्लो होईल, मी पण लंगडा होऊन, पण तो देवच असतो. त्याच्या रूपात तो आपली परीक्षा घेत असतो. तुम्ही कितीही पूजा करा, कितीही वाऱ्या करा, जर तुम्ही कोणाची मदत नाही करणार तर तुम्हाला देव पावणारच नाही. तुम्ही वारी करता, तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाता, तुम्हाला देव भेटतो का? बघा, देव भेटतो की नाही हा आला नंतरचा प्रश्न, पण आनंद मात्र नक्की येतो. आणि आनंद हेच देवाचं स्वरूप आहे. आनंद सच्चिदानंद हे भगवंताचं स्वरूप आहे. देहाला विसरणं म्हणजेच भगवंताशी भेट होईल, आणि देहाला विसरण्याची ताकद मात्र पंढरीच्या वारीमध्ये आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. एकात्मतेचं प्रतीक म्हणजे पंढरीची वारी. ज्ञानोबरायांचं ज्ञान आणि तुकोबरायांचं वैराग्य म्हणजे पंढरीची वारी. आणि भारताची संस्कृतीची ओळख म्हणजे पंढरीची वारी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. जन्म झाला वारकरी, बात समजली खरी, देह देवाची पंढरी, विठू मनाच्या गाभारी, श्वास झालं जपमाळ मन. रामकृष्ण हरी. आज आहे दिवस 22वा आणि 10,000 पावलांचं आव्हान पूर्ण झालेलं आहे. गुलमोहर गार्डनमध्ये 5-6 राऊंड मारले, अर्धा तास आपण चाललेलो आहे. त्याच्यानंतर बॅकरोडची फिरून 7 बंगल्यावरून आपण घरी आलो. आणि आजची टीप सांगायची राहिली म्हणजे ती म्हणजे की वातावरणात कधी कधी बदल होतो. पाऊस जास्त पडल्यामुळे आपल्याला थंडीसारखं वाटतं. ते एक आपल्यासोबत ठेवा, ते म्हणजे एक असं थंडीचं जॅकेट बोला या टी शर्ट बोला, असं एक थंडीचं, जेणेकरून आपल्याला थोडंसं गरम करेल आणि आपल्याला जी थंडी वगैरे भरण्याची शक्यता असते, तर आपली बॉडी गरम होऊन आपण दुसऱ्या मुक्कामासाठी एकदम व्यवस्थित राहू आणि मोकळे राहू. हीच आजची टीप आहे की एक सोबत एक गरम कपडा म्हणजे असं एक थंडीचं जॅकेट वगैरे टी शर्ट वगैरे एक सोबत बॅगेत ठेवा. कधी ना कधी उपयोग पडू शकते, कारण की वातावरणात बदल पण होतो, कधी कधी हवा सुटते, तर एक गरम वस्तू आपल्यासोबत ठेवा. आपण असे पण अंथरूण तर नेतोच, पण अंथरुणासोबत एक गरम जॅकेट, थंडीचं जॅकेट आपल्यासोबत पाहिजेत. हीच आजची टीप आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आज आहे दिवस 23वा. आम्ही आलेलो आहे इथे बघू शकता 7 बंगला बीचवर. आता आमचं 10,000 पावलांचं आव्हान पूर्ण नाही झालेलं, अर्धं झालेलं आहे. जेव्हा आता घरी जाऊ तेव्हा आमचं हे आव्हान पूर्ण होईल. तर आजची टीप आहे आपल्याला, मुक्तेश माऊली बोलतील आजची टीप आपल्यासमोर. आजची टीप सांगू इच्छितो की आपण चालत असताना उन्हाचा पण आपल्याला सामना करावा लागतो. कधी कधी पाऊस असा असतो, कधी येतो कधी नाही. तर ऊन तिकडचं एवढं खराब असते ना, उन्हात एवढं आपल्याला म्हणजे चालायला थकान तर होतेच, पण स्क्रीन आपली डल पण होते कधी कधी, आणि उन्हामुळे डोळ्यांनासुद्धा त्रास होतो चालताना. तर माझी अशी आजची टीप आहे की हे याने घातलेलं आहे ते पाहू शकता, इनर बोलतात याला. स्ट्रेचेबल आहे. मागाचं पण असे स्वस्त जसं ज्याला त्याला परवडते तसं घेऊ शकता आणि आपल्या स्क्रीनला यूज करू शकता. ते आपल्याला हाताला टॅनिंग पण नाही होत तेवढी जास्त, आणि टॅनिंगने पण वाटतं. दुसरं सुद्धा आहे, ऊन खूप असते तर मी दाखवू इच्छितो. सनग्लासेस. आपण सनग्लासेस वापरू शकता, कोणत्याही कंपनीचे घेऊ शकता. आपल्याला काय ते नाव आहे, 2 नावं आहेत, कुठलंही घ्या, आपलं म्हणजे डोळ्यांना आधार भेटला पाहिजे. बस म्हणजे गाड्या येतात, कधी कधी धूळ आपल्या डोळ्यावर उडते, कधी ऊन जास्त असतं, कधी कचरा जातो डोळ्यामध्ये चालता चालता, डांबराचे रस्ते असतात, थोडंफार. तर आपल्या सेफ्टीसाठी चांगलं आहे चष्मा आणि एक इनर म्हणून हे 2 उन्हासाठी फायदेशीर ठरू शकतील आपल्याला. ऑप्शनल तुम्ही कुठल्याही कंपनीची सनक्रीम पण घेऊ शकता. ती ऑप्शनल आहे, तुम्हाला चेहऱ्याला लावून तुम्ही चालू शकता, जेणेकरून की टॅनिंग कमी होईल. रामकृष्ण हरी माऊली. कसं आहे की आपण टीप देतो, पण त्या टीप तुम्हाला वापरायच्या नाही वापरायच्या ते तुमच्यावर आहे. आपण कुठल्या वस्तू न्यायला सांगतो आपल्या गरजेनुसार, तर आपलं पॉकेट अलाउड करत असेल तर आपण घेऊ शकतो, त्याने आपलाच फायदा होणार आहे. अदरवाईज तुम्ही नाही पण घेऊ शकता, ते आपल्यासाठी आहे. आता पहिल्यांदा मी पण वारीला जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा मला पण काहीच माहिती नव्हतं की काय घेतलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, मला एकदम 0 नॉलेज. पण मी पण आपले वरिष्ठ वारकऱ्यांना विचारलं,
आपले अनिल मामा झाले, केदार माऊली झाले, आकाश माऊली, संदीप माऊली, भरपूर नावं आहे अशी ज्यांची नावं राहिली असतील तर क्षमा असावी. भरपूर नावं आहे. त्या सर्वांचं मी विचारत मी शिकलो की काय आपल्यासोबत ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आधार होईल, जेणेकरून आपली वारी एकदम चांगली आणि आनंदात होईल आणि कोणाला काहीच इजा होणार नाही. हेच मी बोलून 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून काय पाहिजे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मोनिश माऊली, तुम्हाला माझा एक प्रश्न आहे की लोक माझ्यावर जळतात, याचं काय कारण असावं? याचं कारण हेच आहे की तुमची प्रगती झाली. ते कसं? ते कसं तुम्हाला मी सांगतो. कारण की ज्याला आपण सगळं काही सांगतो, ज्याला आपण आपलं मानतो, ज्याच्यावर आपण जीव ओततो, शेवटी तीच माणसं आपल्याला धोका देतात. तीच माणसं आपल्या पाठीमागे उलट सुलट बोलतात. खरोखर आहे. जेव्हा आपण गरीब होतो, आपल्या आमठाण तेल नव्हतं, आपल्या अंगावर चांगले कपडे नव्हते, तेव्हा आपल्या पाठीमागे कोण होतं? कोणीच नव्हतं. पण जेव्हा आपल्यावर पांडुरंगाची कृपा होते, आपल्याकडे थोडेसे पैसे येतात, जेव्हा आपण आपल्या कष्टाने कमवलेले पैशाने जेव्हा दागिने घालून गावात फिरतो ना, जेव्हा जी माणसं आपल्याला हसत होती तीच माणसं बोलतात याला माज आलाय. म्हणजे जळणाऱ्यांची संख्या वाढली. आणि जळणाऱ्यांची संख्या कधी वाढते मित्रा? जेव्हा आपण प्रगती करतो तेव्हा जळणाऱ्यांची संख्या वाढते. आणि दुसरं महत्त्वाचं वाक्य म्हणजे जळणारे हे बाहेरचे नसतात, जळणारे हे आपलेच असतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आजचा 23वा दिवस. नुकताच तुम्हाला सांगितलं असेल मोनिशा आणि मुक्तेशाने आजची टिप काय आहे. टिप ती तुम्हाला समजली असेल. मी थोडंसं वेगळी दिशेने जातो. बघा, आपला मोनिश चिखले माझा मित्र, भाऊ आहे, आपला वारकरी मेंबर पण आहे. तर मी सांगण्याचा प्रयत्न असं करतो की मोनिश एक गावामध्ये आणि या पुऱ्या शहरामध्ये चांगला संदेश देतो या मोबाईलच्या माध्यमातून का बाबा तुम्ही वाडीला जाताना काय करायचं काय नाही. बरेच जण त्याचा विरोध पण करतात आणि त्यांना चांगलं आव्हान पण देतात. पण माझं बोलणं असं आहे, विरोध तुम्ही करू नका. एक चांगला संदेश तुम्हाला पोचवते. ज्याला परवडेल तुम्ही ते करू शकता, नाही परवडेल ते सोडून टाका. तो खाली चांगला तुम्हाला एक माहिती व संदेश देतो. आणि विरोधांना एक बोलणं आहे, विरोध झाल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. म्हणून तुम्हाला विरोधांना हात धरून विनंती आहे, तुम्ही विरोध करा, तेव्हा तो मोठा होईल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आपले वरिष्ठ वारकरी मंडळाचे सदस्य म्हणजे आपले देवमाणूसच जयेश भाऊ संदे, आपलं रामदास संदे, आपले गावाचे सोशल वर्कर, मदतीला धावणारे हाकेला असे जयेश संदे आज आपले वारकरी पण आहेत, वरिष्ठ वारकरी आहेत. म्हणजे भरपूर वर्ष झाले तो वारी करते वेसावटे पंढरपूर. आज तुम्हाला तो सर्वांना एक नवीन टिप देईल व हार्दिक शुभेच्छा देईल. जयेश संदे, तुम्ही काय सांगणार? वारकऱ्यांसाठी आपल्याला नवीन ज्या वारकरी येतात, आपली जी प्रथा चालवणार आहे पिढ्यानपिढ्या, त्या नवीन युवा वारकऱ्यांना आपण 2 शब्द आपण काय सांगणार आहे? ठीक आहे, धन्यवाद मोनिश चिखले व आपले आकाश बंधू, तुमचे सर्वांचे मी आभार मानतो की मला 2 शब्द बोलायला तुम्ही दिले. मी फक्त एवढंच सांगेन की एक्झाम असो, परीक्षा असो, या क्रिकेटचा कुठला सामना असो, या खेळाचा सामना असो, आपल्याला सरावाची गरज असते. तसंच आपण आता पंढरपूर यात्रा करतो, ते यात्रेसाठी आपण सराव केला पाहिजे. दिवसेंदिवस आपण चालत गेलो पाहिजे. चालत असताना सराव केला पाहिजे. का? ते आपल्या शरीरालासुद्धा त्याची गरज आहे सराव करणे. जर आपण सराव करू, शरीरात तंदुरुस्त राहील, आपण रोगराईपासून दूर राहू. हाच मी संदेश देईन. युवांना पण हाच संदेश देईन की आपण वाईट व्यसन करू नका. व्यायाम करा, सराव करा, प्रॅक्टिस करा, चालायची प्रॅक्टिस करा, धावाची, खेळाची प्रॅक्टिस करा. त्याचबरोबर अभ्यास करणं ही एक काळाची गरज आहे. आपला समाज, आपण कुठे चाललो हे न बघता आपला समाज आज वर्षाच्या बाहेर गेला पाहिजे, आज देशाच्या बाहेर गेला पाहिजे. शिक्षणासाठी, शिक्षणाच्या माध्यमातून कामधंदा आपण केला पाहिजे. अभ्यासाबरोबर, नोकरी धंद्याबरोबर आपण व्यापारसुद्धा केला पाहिजे, व्यापारसुद्धा वाढवला पाहिजे. हेच मी सांगेन व मी प्रयत्न करीन की या वारीला उपस्थित राहून तुमच्यासोबत एन्जॉय करीन व वारीचा एन्जॉय करीन. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रॅक्टिस मेक परफेक्ट. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, रामकृष्ण हरी माऊली. आज आहे दिवस 25वा आणि आपण जिममध्येच
10,000 पावलांचं आव्हान पूर्ण केलेलं आहे. कारण की संध्याकाळी वेळ नाही भेटणार, आपण जाणार आहे थोडेसे बाहेर. तर आजची टीप अशी आहे की मला वारकऱ्यांनी सांगितली, वरिष्ठ त्याच्याबरोबर तो अनुभव झालेला, की चप्पल आहे ना, चप्पल कधी पण नवीन पेटी पॅक घेतली आणि तीच वारीला घालू नये. 10 ते 15 दिवस त्या चप्पलाने सराव करावा. ती चप्पल एकदम म्हणजे घसली पाहिजे, तर ते आपल्याला फोड वगैरे होत नाही, आपल्याला पायाला चालणे वगैरे येत नाही. तर तुम्ही आजची टीप हीच आहे की नवीन चपला घालून तुम्ही वारीला शक्यतो जाऊ नये. थोडीशी चपला जुनी घालावी, कम्फर्टेबल घालावी आणि थोडासा आपला वारीचा सराव बी करावा त्या चपलाने, जेणेकरून 10-15 दिवस अगोदर आपण नवीन चप्पल घ्यावी, त्याने थोडा सराव करूनशी तीच चपला आपण वारीला घालावी. त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल. फोडापासून सुटका आणि पायाला जे पण आजार येतात त्यापासून सुटका आणि आपली वारी आनंदात राहो. आणि आपण हसत खेळत मस्त विठ्ठलाचं नाव घेऊन, साईबाबाचं नाव घेऊन आपण जी वारी करतो ती वारी सुखाने करावी. ह्याच्यासाठी आपला टीप आहे. तर मी हेच म्हणतो, पण हे टीप त्याच्यासाठी आहे ज्याच्यासाठी की कुणाला दुखापत नको व्हायला आणि सोबत कोणाला काही कमी नाही व्हायला, त्याच्यासाठी मी टीप बनवतो. बस तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि कमेंट नक्की करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण जय हरी. विराज माऊली, अनिल माऊली, आता डाव्या बाजूशी का उजव्या बाजूशी कन्फ्युजन आहे. थांब जरा, वरिष्ठ वारकऱ्यांचा सल्ला घ्यावा. राईट कुठून जायचं आहे? राईट राईट आहे काय? रामकृष्ण हरी माऊली. तर आपण बघितलं असेल आता 2 रस्ते आलेले, कधी 3 ते 4 रस्ते येतात, फाटे उघडतात, तेव्हा आपण कन्फ्यूज होतो. त्या कन्फ्यूजमध्ये आपण आपलं डोकं न वापरता आपण आपल्या सिनियरांचा सल्ला घेतला पाहिजे. तर आता आपला सिनियर बघू शकता, आता मेन अनिल माऊली पण नाही, ते पण कन्फ्यूज झाले, विराज माऊली पण कन्फ्यूज झाले आणि मी तर कन्फ्यूज होतोच कारण की नवीन आहे. तर आता आपले तुषार माऊली जे सिनियर आहे, वरिष्ठ आहे, त्यांना रस्ते माहिती आहे, तर आपण त्यांचा सल्ला म्हणजे ज्यांना माहिती आहे ना त्यांच्या सल्ल्यानेच आपण पुढे गेलो पाहिजे. तर आता ह्या टीप म्हणजे आजची टीप हीच आहे, ती आपल्याला तुषार माऊली यांच्या हस्ते ऐकायला भेटणार. तुषार माऊली जरा आपल्याला 2 शब्द बोलावे आपल्या परिवारासाठी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. जेणेकरून पटे किंवा आपले डायव्हर्ट होणारे रूट असतील किंवा आपले कट मारायचे असतील तिकडे जेणेकरून थांबा, किंवा कोण एक्सपिरियन्स तुमच्यावर सोबत चालत असेल त्यांच्यावर निघून जा. जर तो पण कॉन्फिडन्स असेल तरच घेऊन जा, नाहीतर आम्हाला कॉल करा कधी पण, आम्ही सजेस्ट करू करेक्ट मार्ग कुठलाही करून. रामकृष्ण हरी. तर आजची टीप हीच आहे की कधी कधी नेटवर्क पण नसतं, म्हणून तिथे आपण थोडं थांबलं पाहिजे की वरिष्ठ आले पाहिजे. म्हणून आपण हेच बोलू की पुढे चालणाऱ्यांना वाट द्या, मागे राहणाऱ्यांना साथ द्या आणि थकलेल्यांना हात द्या. आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आज आहे दिवस 26वा आणि आज आपला 10,000 पावलांचं आव्हान पूर्ण झालेलं आहे. हरे रामा हरे कृष्णा मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलेलं आहे. दर्शन आमचं व्यवस्थित झालेलं आहे, मस्तपैकी आरती वगैरे भेटली, उत्कृष्ट आपलं दर्शन झालेलं आहे आणि आजचा प्रवास आपला परतीचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अरे आईत बसले अजून. अरे मुनीश, मुक्तेश माऊली, चला अजून दुपारपर्यंत निघावचं आहे, लवकर पोहोचले जरा आराम मिळेल. चला, आईच आहे, 10 किलोमीटरचं आहे. टाइमपास करू का? निघा. उठा. रामकृष्ण हरी माऊली. 30 दिवसाचा आव्हान होता, आज 27वा दिवस आहे. आजची टीप तुम्हाला अशी देऊ शकतो, पहाटे निघताना आपले नियोजकांचे ठरल्याप्रमाणे ठरलेले वेळेस निघावे व निघताना पहिले पळ्याला, जेणेकरून कुठे टाईमपास करू नका तुम्ही, कारण की आपल्याला संध्याकाळी दुपारी परत निघायचं असते दुसरे पळ्याला. म्हणून सर्वांना विनंती आहे, तुम्ही पहिले पळ्याला कुठे जास्त टाईमपास करू नका, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त अर्धा तास लेट पोचा, 2 तास 2.5 तास लेट पोचू नका. तुम्हाला आराम भेटणार नाही, झोप भेटणार नाही व जेवून आंघोळ करून ताबडतोब निघायला लागेल, त्याने तुम्ही आजारी पडणार. म्हणून आजची ती वीज आहे. ते बरोबरच आहे की आपला सकाळचा पल्ला असतो तो उन्हाच्या सामोरं करत आपल्याला जायचं असते, तर आपल्याला लवकर पोचू आणि फ्रेश होऊन आपल्याला आराम भेटेल. तर दुपारी आपल्याला चालायला पण फ्रेश एकदम निघायला भेटते आणि आपण आपल्या जो मुक्काम असतो रात्रीचा तिकडे टायमावर पोचून पुन्हा एकदा आरामाला आपल्याला आराम करायला भेटतो आणि लवकर जेवूनसुद्धा झोपायला भेटते. तर आकाश माऊलींनी सांगितल्याप्रमाणे असंच करा की तुम्ही सकाळी जेव्हा निघता
तेव्हा लवकर पोचा आपल्या जेवणाच्या ठिकाणी आणि फ्रेश होऊन आराम करा. आणि रामकृष्णारी माऊली तर आपल्याला टीप सांगितलीच असेल आपल्या आकाश माऊली आणि मुक्तेश माऊलीने की आपल्याला वेळेवर उठलंच पाहिजे. जसं की आपलं वरिष्ठ वारकऱ्यांचं जे टायमिंग ठेवलेलं आहे सकाळी पहाटेचं, जेणेकरून आपला पल्ला कापला जातो तेव्हा कशी दुकानं वगैरे बंद नसतात, तेच मेन सकाळचं टाईम असते आपलं जास्तीत जास्त किलोमीटर चालून आपलं कापायचं. नाहीतर नंतर आपण काय करतो, जिथे दुकान भेटेल तिथे 10 दुकानं बदलत आरामात येतो, जेणेकरून आपल्याला आराम नाही भेटेल. कारण की बघा आपल्याला आपल्या लाईफस्टाईलनुसार आपल्याला सकाळी उठायची सवय नसते. ते आपण सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठतो, त्याच्यामुळे आपल्याला आपण लेट पोचलो आणि आपल्याला दुपारचा पॉवर नॅप नाही भेटला, थोडीशी झोप नाही भेटली तर आपल्याला थकवा येऊ शकतो, कमजोरी येऊ शकते, आपण आजारी पण पडू शकतो. तर त्याच्यामुळे ही टीप हीच आहे की वेळेवर आणि आपल्या वरिष्ठ वारकऱ्यांचं ऐका, जसं ते बोलतील त्यांच्या सल्ल्यानुसार चाला. आपली मनमानी आपण सध्या तरी नाही केली पाहिजे. मस्तपैकी विठ्ठलाचं नाम घ्या, रामकृष्ण हरी म्हणत आपली वारी सुखाची करा. रामकृष्ण हरी. सर्वांनी अंधार पडायच्या आधी आपल्या मुक्कामावर पोचायची ट्राय करा, कारण जेणेकरून आपण दिवसा पोचला म्हणजे माइंड अजून फ्रेश राहते आणि तो फ्रेशनेस आपल्या बॉडीला जास्त राहतो दिवसा पोचल्यावर. त्याच्यानं आपल्याला संध्याकाळी आंघोळ झाल्यावर भजन वगैरे घ्यायचं असे म्हणून थोडा लवकर पोचल्यामुळे सर्व आपले प्रोग्राम पण व्यवस्थित सेट होतात. कारण संध्याकाळी आराम भेटल्यावर मग नेक्स्ट डे आपल्याला उठायला पण व्यवस्थित आराम भेटतो. मग आराम भेटल्यावर मग आपण दुसऱ्या दिवशी पण फ्रेशर राहतो. त्यामुळे संध्याकाळच्या पल्यावर तुम्ही अंधार पडायच्या आधी पोचा बस. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आजचा दिवस 28वा. आम्ही वर्षवर्षी अंधेरीला चालत आलो. आपण जेव्हा निघतो मुक्कामावरून निघतो आपण तेव्हा आपलं जे ड्रायव्हर असतो, कोण पण असतो ड्रायव्हर असतो, त्यांचा आपण जे सिनियर असतात त्यांचा सल्ला देतो आपण त्यांना, ड्रायव्हरांना. तिथेच थांबायचं आपण. ड्रायव्हर लोक तिथेच थांबणार, दुसरीकडे थांबणारच नाही. कारण की काय माहिती आहे, दुसरीकडे थांबलं ते पाठचे आपले येतात ते मग लेट होणार. त्याच्यावेळेला त्या सिनियरांचंच त्याला हे करायचं, काही सांगायचं. रामकृष्ण हरी माऊली. तर आता आपल्याला माऊली लोकांचा आजची टीप सांगितलेलीच आहे की टेम्पोवाल्याला की आपण आपली मनमानी करू नये. कारण की प्रकरणं अशी झालेली आहे की आपण टेम्पोवाल्याला बोलतो की 1 तासात गाडी थांबव, तर तो त्याच्या 1 तासात गाडी थांबवतो. कारण की ती स्पीडला जसं 70-80, त्याचा 1 तास येईल तेव्हा गाडी थांबेल आणि आपण येतो 5 ते 6च्या स्पीडला या 4च्या स्पीडला चालत. तर आपल्याला किती वेळात तो टेम्पो भेटेल. म्हणून आपण आपल्या सिनियरच्या सल्ल्यानेच आपण वागलं पाहिजे. ते जसे बोलतील, कुठे टेम्पो बोलतील तर त्यांचंच आपण ऐकलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला वेळेवर आपल्याला ऊर्जेसाठी टेम्पो थांबेल, जेणेकरून आपल्याला चहा नाश्ता होईल आणि चालायला आपल्याला बरं पडेल. तर आता बघितलं असेल तर हीच आजची टीप आहे. कारण की तुम्हाला अजून एक सांगतो, कारण की वारीमध्ये तुम्ही सोनं घालणार तेव्हा चोरांचं लक्ष तुमच्यावर राहील, पण वारीमध्ये आपल्या माऊलीसारखी माळ घालणार पण आपल्या पांडुरंगाचं लक्ष आपल्यावर राहील. पण माळकरी केदार भाऊची आजची टीप आहे, की आज नक्की तुम्ही वापरा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर माऊली आता टेम्पोवाला पोचेल तेव्हा आपल्याला लोकेशन पाठवेल, तर त्या आपण लोकेशनवरच गेलो पाहिजे व्यवस्थित, जेणेकरून आपल्याला वेळेवर नाश्ता भेटेल, ऊर्जा भेटेल. तर आज आमचं आव्हान संपलेलं आहे. आपण अंधेरीला राम मंदिरामध्ये जाऊन आपण रिटर्न आलेलो आहे. तिथे आपल्याला आरती वगैरे भेटली. आता आपण इथे एनर्जी ड्रिंक घेत आहे. तर भेटूया आपण पुढच्या वेळेला. तुम्हाला पण आमच्यासोबत जॉईन व्हायचं असेल तर दररोज संध्याकाळी 5:30 वाजता मसानदेवी मंदिराजवळ या आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. बोला रामकृष्ण हरी. 5:30 वाजता. रामकृष्ण हरी. आज दिवस 29वा. आपण वारीचं टीप आपण नुकत्याच सांगणार आहे थोडक्यात. रामकृष्ण हरी. टीप पण सांगतो आणि थोडीशी माहिती पण देतो. आपण या वारीला निघताना कोणाची संस्था असते, कोणाचं मंडळ व कोणाचा ग्रुप असते. या मंडळ ग्रुपमध्ये कोणतं रजिस्टर असते, कोणतं रजिस्टर नसते. आपले रजिस्टर नसल्याप्रमाणे ते आपल्याला काही थोडीशी अडचण येते. म्हणजे अडचण म्हणजे कोणची आर्थिक परिस्थिती नसते, त्याप्रमाणे आपण पैसे करायला लागतात आपल्याला. आपण पैसे काढतो, पैशाने आपण 6-7 हजार या 8 हजार जे बी पैसे करून आपण वाढल्या जातो. 20 दिवसाचा जो मुक्काम असते, 20 दिवसात परत ते पैसे भरून आपल्या हातात पण काहीतरी पैसे लागतात. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो इतकंच की वारीला निघताना हा 20 दिवसाचा या 14 दिवसाचा प्रवास असते, जेणेकरून
आपले सोबत जे चालणारे असतात त्यांच्याकडे काहीतरी आर्थिक परिस्थितीप्रमाणे सामान या वैयक्तिक गरजू सामान नसते तर त्याला तुम्ही सहकार्य करा. आपलं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे का आपली चादर त्यांना द्या थोडीशी, आपला मांजरा चटई बोलतो थोडीशी त्याला द्या, या आपल्या बाम या सिसली जे बी आपलं जे सामान असेल ते आपल्या मित्राकडे या आपले जेणेकरून जे वारकरी त्यांच्याकडे नसते ते शेअर करा. आजची टीप हीच आहे. रामकृष्ण हरी. आजची टीप अशी आहे काय नी पॅड कोणाचं दुखापत ना व्हावे म्हणून ते नी पॅड घालावे आणि अँकल पॅड पण घालावे. रामकृष्ण हरी. अशक्तपणाला अशक्तपणाला ओव्हरएक्स थंड पियाच्या विरुद्ध ओव्हरएक्स पिवा. वारीला सर्वांना घेऊन जावं, सर्वांना सहकार्य करा, भेदभाव ठेवू नका कुठलाच. सर्वांना आपापली गरजू वस्तू असते, कोणाकडे असते नसते ते शेअर करा बिंदास. ही वारी अशीच पूर्ण होते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कृष्णारी माऊली. तर आकाश माऊलीने आणि रोनक माऊलीने आपल्याला टीप दिलीच आहे सर्वांना. तर सर्वांना वाडीला एकदम हार्दिक शुभेच्छा. आणि आता टीप म्हणजे कसं गरजू लोकांना काही गरज पडली, कुणाची आर्थिक परिस्थिती नसते, कुठे थांबतो दुकानात वगैरे काय असेल तर त्याला आपण थोडीशी मदत करावी. कारण की देवाने आपल्याला विचार करा, देवाने आपल्याला मागायला नाही तर द्यायला एवढं खंबीर केलेलं आहे. तर आपण कुणाला दान देऊ तर म्हणजे निशुल्कपणाने द्या. कारण की कर्म तुम्ही चांगले करणार त्याचं फळ आपल्याला नक्कीच चांगलं भेटेल. कारण की वारी अशी आहे ना, वारी की आपल्याला वारीला पांडुरंगाचं दर्शन होतंच होतं, पण वारीच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक तासाला मिनिटाला आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होतं. पांडुरंग आपली परीक्षा घेत असतो की हा व्यक्ती माझा भक्त दुसऱ्या भक्ताची सेवा करतो की नाही. हीच परीक्षा आपण पार पडायची आणि पांडुरंगाचं दर्शन करायचं. बोला रामकृष्ण. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर, फॉलो करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जीवन जगता जगता या जीवाला पांडुरंगाचा अर्थ कळावा. जीवन जगताना या जीवाला पांडुरंगाचा अर्थ कळावा. पांडुरंग म्हणता म्हणता आयुष्याचा शेवट व्हावा. पांडुरंग म्हणता म्हणता आयुष्याचा शेवट व्हावा. चुका होण्याआधी आतून नाव अंतरी त्याचा यावा. तोच अंतरी तोच बाहेरी मायबापात तोच दिसावा. जीवन जगताना या जीवाला पांडुरंगाचा अर्थ कळावा. पांडुरंग म्हणता म्हणता आयुष्याचा शेवट व्हावा. आयुष्याचा शेवट व्हावा. रामकृष्ण हरी. जन्म झाला वारकरी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ. रामकृष्ण हरी. आज आहे दिवस 30वा आणि आपलं 10,000 पावलांचं आव्हान पूर्ण झालेलं आहे. तर आजची टीप अशी आहे की रेनकोट आणि छत्री. तर याच्या टीपबद्दल आपल्याला आकाश माऊली बोलणार आहे. रेनकोट व छत्री आपण ही वारीला सोबत घेतलीच पाहिजे. रेनकोट घोंगडी असते किंवा छत्री ही वारीला आपण घेतलीच पाहिजे. कारण की हा आपण वारीचं टाईम असते जून जुलै या महिन्यात वारी असते आणि या महिन्यात भरपूर पाऊस असते. त्या पावसामुळे आपल्याला थोडा त्रास पण होतो, आजारी पण पडतो. म्हणून तुम्ही छत्री घोंगडी व रेनकोट कॅरी करा. तुम्हाला हे सवय पडेल. 13-14 दिवसाचा प्रवास असतो वारीचा आहे, तुम्हाला चांगलं पडेल. आणि पुढचे तुम्हाला बोलतील म्हणून प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे. आपण घोंगडी जेव्हा आपल्याला देतात ती सुद्धा घ्यायची. कारण की कोणाकोणाला असं पकडून चालायला जमत नाही, पण ती घोंगडी घेतली तर आपण रस्त्यावर टाकली तर कुठे पण बसता येते त्याच्यावर. आणि रेनकोटचा फायदा आहे की आपण हात मोकळे करून चालू शकतो. आणि छत्रीचा फायदा असा आहे की पावसाळ्यात पण काम करते. आणि तिथे कधी कधी ना पाऊस कमी येतो, जेव्हा आपला पुणा क्रॉस होतो ना तेव्हा पावसाचं म्हणजे वातावरण कमी असते, तेव्हा ऊन असते तिथे, तेव्हा आपल्याला छत्रीसुद्धा काम येते उन्हापासून. तर आपल्याला जसं म्हणजे तुम्हाला जसं कॅपेबल असेल, छत्री ऊन या तुम्हाला भिजत पण जायचं असेल तुम्ही जाऊ शकता. पण ते आपल्यावर आहे स्वतःवर. पण मी तर हेच म्हणेन की काहीतरी सोबत घ्या, स्वतःची काळजी घ्या. कारण की आपण एवढे टिप्स दिलेले आहे ते आपल्या काळजीसाठीच दिलेले आहे. म्हणून वारी सुखाची करा, काळजी घ्या. आणि आकाश माऊली आपण ते क्लिनिंगबद्दल पण थोडंसं बोला की आपण जेव्हा क्लिनिंग मंडळ म्हणजे असं आहे की आपण प्रत्येक मुक्कामावर जातो. एक मंगल कार्यालय असते का कोणाचं मंदिर असते या कोणाचं हॉल असते, ते एक सेवेकरीकडून म्हणून आपल्याला ते सहकुशीने देतात राहायला मुक्कामाला. मग तिथे आपण राहता जेणेकरून तिथे घाण करू नका, आपलं कचरा करू नका, सर साफसफाई ठेवा. म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षा पण ते आपल्याला सहकार्य करतील. आपण घाण केली, खाटोर तिथे टाकलं, मग कसं आहे नेक्स्ट वर्षाला आपल्याला ते देणार नाही आणि आपलं नाव पण खराब होईल गावाचं.
या इतर गावात येऊ. तुम्ही कुठे राहता तिथे मुक्कामावरती घाण करू नका, बस एवढंच बोलणं आहे. रामकृष्ण. जसं आपण आपलं घर आपला परिसर स्वच्छ ठेवतो तसं आपण आपला जिथे आपण मुक्काम असतं ते सुद्धा आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, नीट ठेवलं पाहिजे, व्यवस्थित ठेवलं पाहिजे, जेणेकरून की येणाऱ्या वारकऱ्यांना आणि आपल्याला सुद्धा दरवर्षी सोय होईल. कारण की आपण चुका करतो त्या आपल्यासोबत दुसऱ्या वारकऱ्यांनासुद्धा ती वस्ती भेटत नाही की आणि आपल्यासोबत पूर्ण वारकरी संप्रदायाचं नाव थोडंसं हे होतं की तुम्ही घाण वगैरे ठेवता. तर तसं घाण वगैरे ठेवू नका. आपण घाण केलेली जसे आपण घरात साफ करतो तसं जिथे काय पडलेलं असेल आपल्या हाताकरून काय खाल्लेलं असेल तर उचला, कचरापेटीत टाका, बांधा, एके कडी गोळा करा आणि आपल्या ज्या मेन सिनियर आहे त्याला सांगा ते त्याचा निकाल लावतील आणि व्यवस्थित त्या जिथे ठेवायचं तिथे पोचवतील. तर असंच परिसर स्वच्छ ठेवा. आजची हीच टीप आहे. आपल्यासोबत लहान मुलं वारीला आहेत. ते मोनिश चिखले यांनी जे येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन केलं ते अति उपयुक्त आहे. त्याचा फॉलो करा आणि व्यवस्थित पायी चालत राहा. रामकृष्ण हरी. हरिनामाचे जप करून पायी चालत राहा. जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जे बोलले जयेश संडेने ते खूप चांगलं बोलले. मोनिश चिखलेचं खूप खूप आभार. हे 31 दिवसाचं आव्हान त्यांनी दाखवलेलं आहे. हे नवीन काय विठोबाच्या चरणी जाताना आपल्याला जे काय उपयोग असते बॅग रोकड सर्वांची गोष्टी त्यांनी व्यवस्थितपणे पार करून सांगितले. तुम्ही जा चालत पांडुरंगाचं दर्शन घ्या, व्यवस्थितपणे मोनिश चिखलेला फॉलो करा, विसरू नका. रामकृष्ण हरी. तर सुरुवात आपण पाहिलं होतं. दिवस पहिल्याची सुरुवात आपण इथूनच केलेली आहे. इथेच आपण चरणाला हात स्पर्श केला म्हणजे दर्शन घेतलं आणि आपल्या आव्हानाची सुरुवात केली. आणि योगायोग असा आहे का एकादशी आहे. सर्वप्रथम तर तुम्हाला दशीच्या हार्दिक शुभेच्छा. त्या एकादशी निमित्तच आपलं आव्हान संपलेलं आहे. पुढे पण असाच सराव करू आपण. आणि कुणाला पण आमच्या सोबत तुम्हाला जॉईन व्हायचं असेल आम्ही सांगितलंच असेल की मसानदेवी मंदिराजवळ 5:30 वाजता यायचं. आम्ही असेच कुठे ना कुठे सरावासाठी जात असतो. आम्ही आमचा ग्रुप आहे वारकरी वेसाव वारकरी. या ग्रुपने मला भरपूर सपोर्ट केलेला आहे. नावे घेणार तेवढी कमी आहे. जेवढे ते व्हिडिओमध्ये जेवढे चेहरे आहेत त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला. आपला आकाश भाऊ झाला, आकाश माऊली, अनिल माऊली, केदार माऊली, सर्व माऊली नावं घेणार तेवढी कमी आहे. सर्वांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. मुक्तेश माऊली. तर त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करत आहे की त्यांच्यामुळे हे 31 दिवसाचं आव्हान मला असं तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवण्यात आलं नसतं जर ते माझ्यासोबत नसते तर मी हेच म्हणेन आणि 2 शब्द संपेन. आणि आता 2 शब्द आपल्याला आकाश माऊली आपले म्हणणार आहे. रामकृष्ण हरी माऊली. 31 दिवसाचं आव्हान जो मोनिशने ठरवलेला होता. आज शेवटचा दिवस आहे. योगायोग असा आहे की निर्जला एकादशीच्या दिवशीच 31वा दिवस आता पार होतोय. आणि या 31 दिवसात त्यांनी भरपूर काहीतरी शिकवलं, भरपूर काहीतरी दाखवलं. का वारी करताना कुठे त्रास होतो, कुठे नाव, कुठे सहकार्य करावं, सर्व दाखवलं. पण मी सर्वांचे केदार दांडेकर असो, अनिल असो, मयूर असो, मुक्तेश असो, विराज असो, योगेश असो, आदर्श, मोनिश या सर्वांचे आभार मानतो. त्यांचं सर्वांचं सहकार्य केलं मोनिशला. आणि सर्वांना विनंती आहे त्याचे व्हिडिओ पहा, त्याला लाईक करा व शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. मसानदेवी माते की जय. पांडुरंगा चाल देवा. माऊली. आज आहे दिवस आपला 39वा. दररोज आपला चाललेला आहे. तर आजची टीप अशी आहे की तुम्ही चालताना तुम्ही लाल कलरचे कपडे गाव चालवले तेव्हा घालूच नका. आमच्याबरोबर प्रकरण झालेलं आहे की आमचा हट्टा बैल आमच्या मागे लागलेला, ते आमची पलापल झालेली होती. तर लाल रंग जरा सांभाळून घाला. आणि दुसरी टीप म्हणजे एक 100 रुपयाचं चॉकलेटचं पॅकेट येते. 100 रुपयाचं जे पॅकेट आपण सोबत ठेवा. 100 रुपये तुमचे जातील. पण लहान मुलं आपल्याकडे येतात ना, त्यांना तुम्ही एक चॉकलेट देणार ना, त्यांची स्माईल बघून जी तुम्हाला किक बसेल ना, तिथंच तुम्हाला विठ्ठल पावेल. रामकृष्ण.